ब्रह्मलीन परमहंस श्री मारुती महाराज आणि श्री तुकाराम महाराज हे यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी शहराचं ग्रामदैवत. त्यांच्या स्मरणार्थ तब्बल 27 दिवसांची यात्रा भरते. चला तर एक फेरफटका मारूयात घाटंजीच्या यात्रेत. यवतमाळ जिल्ह्यामधल्या घाटंजी तालुक्यात तब्बल 27 ग्रामदैवत त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी इथं यात्रा भरते. मारुती महाराजांच्या अवतरणाचा इतिहास रंजक आहे. 25 फेब्रुवारी 1949ला महाशिवरात्रीच्या दिवशी मारुती महाराज घाटंजीत प्रकट झाल्याचं सांगितलं जातं. महाराजांचा जन्म तामसा नदीच्या तीरावर असलेल्या पिंपळगावमध्ये 1892ला सप्टेंबर महिन्यात झाला. सिद्धांत बोध ग्रंथ वाचल्यानंतर महाराजांचं मतपरिवर्तन झालं. मुंगसाजी महाराजांचा गुरु म्हणून त्यांना आशीर्वाद मिळाला. त्यानंतर महाराजांनी धर्मजागरणासाठी भ्रमंती केली. घाटंजीतल्या लोकांची त्यांनी मोठी सेवा केली आहे. त्यामुळे महाराज घाटंजीचं ग्रामदैवत बनले. महाराजांची कीर्ती दूरवर पसरल्यानं मसुदा संस्थानचे राजेसाहेब आणि बडोदा संस्थानचे राणी घाटंजीत महाराजांच्या दर्शनाला येत असत. महाराजांच्या समाधीवरच मंदिर बांधण्यात आलंय. मारुतीच्या मंदिराच्या बाजूलाच संत तुकाराम महाराजांचं मंदिर असल्यानं लाखो भक्त महाराजांच्या दर्शनासाठी येतात. मी घाटंजीमध्ये त्यांचा देह केलेला आहे. त्यानिमित्त आपण 1954 पासून या ठिकाणी यात्रा भरवतो. लोकांची श्रद्धा सर्व घाटंजीची श्रद्धा आहे. आणि या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणजे दहीहंडी काला जो होतो तो आम्ही माळा बांधतो. त्या माळ्यावरून दहीहंडी काला फेकतो आणि बाकी इतर सर्व धार्मिक सर्व लोक त्यामध्ये सहभागी होतात. 1 महिन्याची यात्रा भरते मारुती महाराजाची. 1 महिन्याची तर भजन कीर्तन सगळं हे बाया मिळून होत असते नेहमी करता. या यात्रेमध्ये झुले पाळणे खिलोणे पहिले तर मोठी भरे, पण आता हे 4-5 वर्ष झाले निवळ कमीवरच आली आहे. तब्बल 27 दिवस चालणारी ही राज्यातली सगळ्यात मोठी यात्रा आहे. या यात्रेत दूरवरून लाखो लोक येतात. महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर लोक यात्रेचा आनंद लुटतात. यात्रेत असलेला उंच आकाश पाळणा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतो. त्यामुळे बच्चे कंपनीपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पाळण्यात बसण्याचा मोह आवरत नाही. चित्तथरारक कसरती दाखवणारा मौत का कुवा पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. विविध वस्तूंची दुकानं या यात्रेत पाहायला मिळतात. अन्न धान्य, दैनंदिन वापरासाठीची भांडीकुंडी, शेतीला लागणारी अवजारं, संसार उपयोगी वस्तू आणि महिलांसाठी उपयोगी अशा विविध वस्तू यात्रेत मिळतात. तसंच लज्जतदार खाद्यपदार्थांची दुकानं देखील यात्रेदरम्यान इथं असतात. संत मारुती महाराज हे घाटंजी शहराचेच नव्हे तर पूर्ण तालुक्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जातात आणि दरवर्षी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ इथे यात्रेचे आयोजन होतं. ज्याला यात्रेत लाखोच्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. यात्रेमध्ये बरेच भाविक सहभागी होतात इथे आणि धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन होतं. शिवाय इथे ग्रामीण भागातल्या अनेकांना रोजगाराचं पण संधी उपलब्ध होते. घाटंजी तालुका आदिवासी बहुल भाग असल्यानं आदिवासी संस्कृतीची झलक यात्रेमध्ये दिसते. वडार बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूंची विक्री इथं होते. टणक दगडाला फोडून घडवलेल्या देवाच्या मूर्ती, जाते, पाटे आणि वरवंटे खरेदीसाठी दूरवरून लोक इथे येतात. नगर परिषदेच्या माध्यमातून जत्रेचं नियोजन करण्यात येतं. मात्र यात्रेत येणाऱ्या लोकांसाठी आणखी सोयी सुविधा पुरवण्याची गरज आहे. इथे जे यात्रा आहे भुंगसाहेब यांच्याकडून जी पालखी निघत असते, यात्रेच्या जे घटस्थापनेचा दिवस असते दरवर्षीप्रमाणे, त्यावेळी अखेरच्या दिवशी काला कीर्तन दहीहंडी हे सर्व कार्यक्रम होत असते. नगर परिषद करून थोडं याच्यावर देखरेख असते. अवघ्या महाराष्ट्रात ही यात्रा गाजते, पण इथला मारुती महाराज मंदिर परिसर काहीसा दुर्लक्षित आहे. त्याचं सुशोभीकरण करण्याची गरज आहे. तसं झाल्यास यात्रेच्या वैभवात आणखीनच भर पडेल. श्रीकांत राऊत, झी मीडिया, घाटंजी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.